अंकिता गेली घराबाहेर. बिग बॉस मराठी सीझन 5 हे पर्व आता निरोप घेणार आहे. हा शो आता अंतिम टप्प्यात आला आहे. काही दिवसांतच या शोचा ग्रँड फिनाले होणार आहे. 100 दिवसांचा असणारा हा शो आता अवघ्या 70 दिवसांवर आला आहे. याबाबत बिग बॉसने अधिकृत घोषणा केली. बिग बॉसच्या घरात आता 7 सदस्य उरले आहेत. या 7 सदस्यांपैकी निक्की तांबोळीने शेवटच्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी तिकीट टू फिनाले जिंकून फिनालेमध्ये जाण्याची बाजी मारली. निक्की तांबोळी ही बिग बॉस सीझन 5 ची पहिली ग्रँड फायनलिस्ट आहे. त्यामुळे आता उर्वरित 6 सदस्य नॉमिनेट झाले आहेत. या उर्वरित 6 सदस्यांपैकी ज्या स्पर्धकाला कमी वोट असणार त्याला या आठवड्याच्या मध्येच हा शो सोडावा लागणार असल्याची बिग बॉसने अधिकृत घोषणा केली. त्यामुळे या मिडवीक एलिमिनेशनमध्ये कोणता स्पर्धक घराबाहेर जाणार हे पाहणं रंजक ठरणार आहे. अशातच कलर्स मराठीने बिग बॉस मराठीचा नवा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये बिग बॉस स्पर्धकांना मिड-वीक एव्हिक्शनबाबत सांगताना दिसत आहेत. समोर आलेल्या प्रोमोमध्ये बिग बॉसच्या घरात डीजे क्रटेक्स आलेला पाहायला मिळत आहे. यावेळी डीजे क्रटेक्स त्याच्या तालावर स्पर्धकांना थिरकवताना दिसत आहे. या धमालमस्तीबरोबर स्पर्धकांच्या डोक्यावर असलेल्या मिड-वीक एलिमिनेशनची टांगती तलवारची आठवण बिग बॉस यांनी स्पर्धकांना करून दिली. आता या मिड-वीक एलिमिनेशनमध्ये आता कोणत्या सदस्याचा प्रवास इथेच संपणार हे पाहणं रंजक ठरणार आहे. कलर्स मराठीने शेअर केलेल्या या प्रोमोवर नेटक्यांनी कमेंट करत अंकिता घराबाहेर जाणार असल्याचं म्हटलं आहे. बाय बाय माका तुका. अंकिता यावेळी आहे घराबाहेर. अंकिता आज घराबाहेर आली. अंकिता घराबाहेर आली. हे धक्कादायक आहे. अंकिता एलिमिनेट होणार. बाय बाय वर्षाताई. अंकिता आऊट. बाय बाय कोकण कन्या अशा कमेंट्स नेटक्यांनी करत अंकिताच घराबाहेर जाणार हे